मितवा हा मूवी लवकरच पाहायला मिळणार आहे आणि यातील एक गाणं जे यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांनी पाहिलं आहे, 1 लाखाहून अधिक व्ह्यूज याला मिळालेले आहेत। आणि याची महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे याची कोरिओग्राफी तितकीच महत्त्वाची ठरली आणि याचं श्रेय जात आहे फुलवा खामकर। आज ती माझ्याबरोबर आहे, तिच्याकडनं खूप काही गोष्टी आपण जाणून घेऊयात। राजश्री मराठीमध्ये खूप स्वागत। थँक्यू सो मच। यूट्यूबवर 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत, तुला काय वाटतंय? खूप एक्साइटमेंट आहे आणि ऑनेस्टली नटरंग नंतर असं या गाण्यांबद्दल जेव्हा आता बोलतायत लोक तर जास्त मज्जा येते, कारण माझा स्ट्रगल नटरंग नंतर चालू झाला, म्हणजे सक्सेस मिळाल्यावर असं मला वाटतं। सो जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा आमच्या डोक्यात आलं की आपण हाय स्पीडला करूयात, कारण एक सटल सॉन्ग होतं, मोंटाजेसमध्ये वापरायचं ते गाणं। आणि गोव्याला आम्ही शूट केलं आहे। सोनाली आणि स्वप्नील इतकी छान पेअर माझ्याकडे, त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त मी त्यांना श्रेय देईन, कारण तुमच्याकडे जेव्हा आर्टिस्ट खूप स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्ही काही दाखवलं तर ते त्यांचं अजून ओतून सगळं मन आणि त्यांचे एक्सप्रेशन्स किंवा तो फील खूप छान पकडतात, जो त्या दोघांनी पकडला। त्यांची केमिस्ट्री छान आहे, निलेशचं म्युझिक छान आहे। असं सगळं मला वाटतं ते जुळून आलंय। नक्कीच नक्कीच। या गाण्याबद्दल आणखीन तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे मला। खरं तर या गाण्यामध्ये ड्रेस स्टाईल ती इतकी छान दिली आहे, फुल तो लेअर ड्रेसचा, तर त्याला ते एकंदरीत तू कॅरी केलेलं आहेस, इवन त्यांना कॅरी करायला लावलेस। ती एक कन्सेप्ट किंवा तुझ्या मनात असं काय होतं एवढं छान तू कॅरी केलं त्या ड्रेसला? पण फ्लोई ड्रेस द्यायचा एवढंच ठरलं होतं। पुन्हा इट वॉज सपोज टू बी शॉर्ट ऑन बीच, त्यामुळे एक ब्राईट आणि पुन्हा लव्ह सॉन्ग होतं, तर त्यामुळे तो पिंक कलर त्यांनी निवडला। त्यात आय वोंट टेक एनी, त्याचं श्रेय नाही घेणार मी, पण ऑफकोर्स तो ड्रेसेसला त्या स्टेप्स दिलेत। हां, कारण जेव्हा हाय स्पीड करायचं म्हणलं तर तो फ्लो कुठेतरी वापरला पाहिजे। पुन्हा आमच्याकडे तसे बाकी काही बॅकड्रॉप किंवा असं काहीच नव्हतं, त्यामुळे मग ऐकत्या वेळी गेल्यावर तर काय करायचं, तर मग तिचं ओढणी वापरली, ओढणी तर सगळ्यांनी वापरली, मग आपण असं काहीतरी करूया की ते लक्षात राहील लोकांना। मग त्यामुळे तो पहिला शॉट असा लावला की अशीच खेचूया ओढणी आपण कॅमेरावरनं, की ती दिसताना, म्हणजे मला असं वाटतं, मला आय लव्ह द फर्स्ट शॉट की जो ते खेचून त्याच्यातनं तो पकडतो ओढणी किंवा असं। त्यामुळे हाय स्पीड असल्यामुळे जे काही करता येईल की ड्रेसची गंमत आणि अशी त्या करायचा प्रयत्न केला। नक्की। जेव्हा हे गाणं तुझ्याकडे आलं किंवा एक प्रोजेक्ट तुझ्याकडे आला तेव्हा तुला तुझा अनुभव कसा होता? यार माझ्याकडे हे गाणं आलं, लगेच मनात कल्पना येतात, यार ये गाणं मुझे ऐसे ही करना है। नाही, आय वॉज ऑफकोर्स व्हेरी एक्सायटेड। एक तर मितवा ही फिल्म स्वप्नाताईंबरोबर पहिल्यांदा काम करत होते, नानूबाईंबरोबर पहिल्यांदा काम करत होते, स्वप्नीलबरोबर पहिल्यांदा काम करत होते मी। सोनालीचं म्हणजे ठीक आहे, इट्स लव्ह अँड हेट रिलेशनशिप, एव्हरीबडी नोज, पण त्यामुळे आय वॉज ऑफकोर्स एक्सायटेड। स्वप्नीलबरोबर काम करायची होती एक्साइटमेंट, बिईंग अ नोन आणि व्हेरी सिनियर आर्टिस्ट, खूप ओळखते मी त्याला, पण अशी संधी नव्हती मिळाली, तर त्यामुळे त्याला तो शाहरुखचा फॅन आहे, त्यामुळे आम्ही विचार केला एक कुछ उधर डालते हैं, इट्स ओके, वी कॅन डेफिनेटली यूज दॅट। आणि स्वप्नील बेसिकली खूप ग्रेसफुल आहे, त्यामुळे सोनालीने जसं तो ड्रेस आणि हे कॅरी केलं, स्वप्नीलला काहीच उडवायला नव्हतं, पण त्याने त्याचं हसणं, म्हणजे एका शॉटमध्ये तो फक्त खिशात हात घालून हसतो वगैरे, म्हणजे ते असे आम्ही पर्पजली ठेवले होते की नाही ये एडिट म्हणजे ये चाहिए आपने को। तर मला वाटतं दो इट्स आय एम व्हेरी हॅपी की एवढे हिट्स मिळाले, पण इट्स अ टीमवर्क आणि आर्टिस्ट, कॉस्ट्यूम डिझायनर, ॲज यू सेड, सगळ्यांचंच आहे श्रेय ह्याच्यात। नक्कीच। आपण खरं तर कोरिओग्राफी म्हटलं की त्याच्यामध्ये डान्स स्टेप्स जास्तीत जास्त असतात, पण या गाण्यामध्ये स्टेप्स नाही आहेत, पण ज्या तू मुवमेंट्स दिलेत त्या इतक्या भारी आहेत की लोकांना त्याच फार आवडत आहेत। हो, थँक्यू सो मच। एक तर मला आनंद ह्याचा होतो की ह्या गाण्याबद्दल इंटरव्ह्यू आपण करतो, इट्स नॉट लावणी, इट्स नॉट डान्स नंबर, इट्स नॉट अ स्टेज नंबर, इट्स अ सॉन्ग टेकिंग वाईज किंवा पिक्चराईज केलेलं गाणं आहे, आणि ज्याच्याबद्दल मला एवढं अप्रिशिएशन मिळतंय, तर मी हॅपी। दूर झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना सावर रे। एक लास्ट प्रश्न, सोनाली कुलकर्णी आणि ऑफकोर्स स्वप्नील बरोबर तुला डान्स त्यांना शिकवताना असं काही तुला कठीण वाटलं का, किंवा तितकं सोपंही वाटलं? कसं वाटलं? स्वप्नील बरोबर खूप सोपं आहे, सोनाली बरोबर अजूनही कठीणच आहे, मारेल ती मला। नाही, खूप कम्फर्ट लेवल होती आमची, बिईंग इवन अ सिनियर स्टार। स्वप्नीलचं असं आहे की तू सांग मैं करता होती, कॅच करता असं, त्यामुळे कुठेच अनकम्फर्ट नव्हती लेवल। आणि पुन्हा खूप फीलवालं गाणं आहे, असं काही डान्स स्टेप 1 2 3 4 वालं नव्हतं, त्यामुळे एखादी मूवमेंट किंवा एखादं हे सांगितलं त्यांना की ते त्यांचं करायचे, पण इट वॉज फन। बोटीमध्ये कॅमेरा ठेवून आम्ही शूट केलं आणि मग त्यांना
इवन असाही एक्सपिरियन्स होता की त्या आयलंडवर छोट्या तिकडे पाणी भरायच्या आधी आम्हाला करायचं होतं. मग तिकडे काही वॉकी काही नव्हतं. मग स्वप्नीलच्या खिशात फोन होता जो स्पीकरवर होता. मी त्याला सांगितलं ओके ओके वी आर रेडी, चला चला करा 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 की ते करायचे. खूप गमती चमती आहेत सावरेरेच्या. खरं तर जुळून आलेल्या गोष्टी आहेत. अचानक चल ये करणे काय गाणं असं म्हणून गोव्याला जाऊन एका दिवसात आम्ही ते शूट केलं. किती दिवसात? एक दिवस. म्हणजे आय थिंक वी रोल्ड ॲट 9:30 अँड पॅकअप केलं. मला वाटतं 5:30-6ला पॅकअप केलं. आणि पाण्यातले शॉट्स आणि ते सगळे खूप छान जे आता जे वापरलेत आम्ही प्रोमो ते पण तिकडेच चला चला आता समजा वेळ जाते करा 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 म्हणून केलेले. पण इट डिड वर्क बिकॉज द सॉन्ग इज ब्युटिफुल. बोथ हॅव कॅरीड इट वेल. थँक्यू सो मच फुलवा. तुझ्याकडनं खूप छान शिकायला मिळतंय सगळ्यांनाच. अरे थँक्यू सो मच. माय सो प्लेजर. मच. येस अँड ऑल द बेस्ट फॉर युअर कॅरियर. थँक्यू. हो हो